सावरणारी जोडणारी सोडणारी दिलदोस्ती दुनियादारी दिलदोस्ती दुनियादारी दिलदोस्ती दुनियादारी दिलदोस्ती तू का आलास परत? जा तू जा. तो इकडे येतोय, माझ्याकडे येतोय. बाहेर या, मी आहे ना इकडे. बाळा बाळा हे बघ, ऐक ऐक माझं. बाळा बाळा हे बघ, ऐक माझं. इकडे बघ माझ्याकडे बघ. बाहेर ये बाहेर ये. हे बघ असं नाही वागायचं. हे बघ शाणी आहेस ना तू. हॅलो. हा सिस्टर. नाही नाही मी पोहोचलोय, खिडकी जवळच आहे. नाही 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 आता तिला मला दाखवू नका. हा एक काम करा, तो फोन जो आहे ना तो स्पीकरवर टाका आणि तिच्या समोर ठेवा. ओके. हॅलो सोना. हाय. ओ कोणीतरी चिडलंय काय माझ्यावर? अच्छा इतकं चिडलंय, बोलायचं पण नाही. ओके मग मी जातो परत. काय मी गोष्टीची पुस्तकं आणली होती एका माणसासाठी, कारण ते माणूस मला म्हणालं होतं तू आलास की मग आपण गोष्टीची पुस्तकं वाचू एकत्र. हॅलो सोना. सोना मी एक गोष्ट सांगू तुला, खूप मस्त गोष्ट आहे. एकदा एक मुलगी होती तुझ्यासारखीच, खेळकर हसरी, आणि तिचा एक मोठा भाऊ होता माझ्यासारखा. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ती मुलगी ना एका गावात राहायची, पण त्या गावाच्या बाहेर एक मोठं जंगल होतं आणि तो भाऊ त्या जंगलाच्या पलीकडे दूर एका गावात कामासाठी असायचा. पण त्याचं खूप प्रेम होतं एकमेकांवर. त्यामुळे जेव्हा जेव्हा ती बहीण त्या दादाला हाक मारायची, तो दादा त्या गावाहून पळून ते सगळं जंगल पार करून तिला भेटायला यायचा. दादा तो कोणी नाहीये तिथे, कोणी नाहीये सोना. नाहीये ना? हो. तू ऐकतेस ना माझा आवाज? दादा कुठेस तू? तू कधी येणार आहेस? मला आठवण येते आता तुझी. मी आहे. आधी मला सांग तू कुठेस? बेडच्या खाली आहे. आता एक काम करशील, त्या बेडच्या खालून बाहेर येशील? हो. दादा तू आता येत का नाहीस इथे? मला आठवण येते तुझी. कुठे गेलास तू? मी इकडे. मी बोलणार नाही आता तुझ्याशी अजिबात. काय आलं? तुला मी आवडत नाही, तू इथे मला भेटायला येत नाहीस आणि या नर्स मला खूप त्रास देतात. आता नर्सेसनी त्रास दिला? मी आता कंप्लेंट करणार आहे नर्सेसची रिटर्न डॉक्टरांकडे. त्यांच्याकडे नको करूस रे, ते फार बोर करतात आता मला. मला घरी जायचंय रे दादा, घरी जाऊयात ना. घरी जायचंच आहे आपण. हे बघ महिन्याभरात तू आता ठणठणीत बरी होणार आहेस आणि आपण घरी जाणार आहोत. पण मी बरी झाले ना आता. हे बघ मी बरी आहे. बरी आहेस पण एकदा असं फिट व्हायला पाहिजे ना आपल्याला, नाही का? घरी किती त्रास आहे आईचा आपल्या. हा हे करू नकोस, ते करू नकोस, इथे बसू नकोस, तिथे उठू नकोस, पुन्हा अभ्यास आहेस वेगळा. इथे कसं आहे, इथे सगळं आपल्या ऑर्डर मध्ये. खोटं वाटतंय तुला? तुला खोटं वाटतंय? नाही तू सिरियसली सांग. तुला आता म्हण ऍपल. ऍपल ऍपल आलेलं आहे आता. तुला अजून विश्वास नाही? आता बघ सिस्टर, गोळ्या गोळ्या इथे आलेल्या आहेत माझ्या हातात आणि पाणी सुद्धा आलेलं आहे त्यासोबत. दादा मी काय लहान आहे? कसं सांग ना गोळी घे म्हणून. ते सगळं ठीक आहे, तू येत नाहीस ना आता, त्याचं काय? मी येत नाही? मी येत नाही? हाक मार.
दादा हेलो। क्यों याद किया आपने मुझे? तू काय कपडे घातलेस? किती बोर चॉईस आहे तुझा. हे बोर आहे? हो. मी फार विचार करून घेतलं होतं. किती घाणेरडं दिसते. तू कधी गर्लफ्रेंड पटव ना, तिला शॉपिंग करायला घेऊन जा. हे ध्यान पाहिलंस का तू? कोण देणार आहे याला गर्लफ्रेंड? त्यापेक्षा आता आपण एक करू. तू बरी झालीस ना, आपण दोघं शॉपिंगला जाऊ आणि तुझ्यासाठी पण कपडे घेऊ. हा. अख्खा शॉपिंग मॉल रिकामा करून जाऊ आपण. मला झोप येते. मला बोलायचं तुझ्याशी. तुला झोपायचं आहे का? आपण झोपून लागायचं मग लगेच. ये. हो ये. तू मी ध्यान मी आहे इथेच आहे. अरे आपलं राज्य आहे, झोपायचं. तू जाऊ नका दादा. तू गेलास की तो मुलगा आहे तुला. नाही मी इथेच आहे सोन्या. मी कुठेच जात नाही. काय डॉक्टर साहेब, काही इम्प्रूव्हमेंट आहे का? सर म्हणालेत की तिला अजूनही माणसं दिसतात, भ्रमही होतात. तिचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चाललाय. आणि तुम्हाला तर माहिती आहे की असले आजार लवकर क्युअरही होत नाही. पण आता किती छान बोलत होती ना माझ्याशी. तिला असं पाहिलं की वाटतं बरीच झाली ती. घेऊन जाऊ का हो तिला घरी मी? मिस्टर सुजय, आय नो डॉक्टर. अटॅक आला की माझ्या आवाजाशी कनेक्ट होते ती. तेवढा एकच कनेक्ट आहे तिला. पण हा असा मी तिच्या समोर आलो तर तो कनेक्टही तुटून जाईल. म्हणून मी ना मुंबईतच नोकरी धरली हो. पण इकडे राहिलो ना तिच्या समोर, मग राहणारच नाही मला तिला भेटल्याशिवाय. बाय द वे, सर म्हणतायत की ट्रीटमेंट बदलावी लागेल. तर त्याकरता थोडा एक्स्ट्रा खर्च होईल. करा. खर्चाची काळजी करू नका. माझं जे काय ते सगळं हिचं आहे. ही बरी व्हायला पाहिजे. पण ना, काय सुंदर झाड बनवलंय ग. एकदम छान दिसतंय. म्हणजे चांदोबातल्या झाडासारखं. त्यावर वेताळ येऊन बसतो, असा लटकतो. लटकणारे खूप डेंजर असतात. हल्ली खूप बघितलेत मी लटकणारे वेताळ. काय लटकतात बाबा पोरींना. आणि विक्रमच्या मानगुटीवर बसून त्याला छळतात, फ्रस्ट्रेट करतात. हा, काय होतं माहितीये काय ना, विक्रम आहे ना प्रश्नांची उत्तर देत नाही, पळून जातो. आजकालचे विक्रम तर दार लावून घेतात. बोलायचं कसं कसं आहे, विक्रमला कळत नाही की सगळ्यांना सगळं जमत नाही ना. आणि काय आहे हेही कळत नाही की नुसती पर्स धरली, बॅगा धरल्या की पोरी पटतात, असं नसतं. हे तुम्ही माझ्याशी बोलताय की एकमेकांशी? नाही, काय आहे ना, मला वेताळाशी बोलण्यात इंटरेस्टच नाहीये. हा, आणि मित्रांना नाहीये माझ्यावर विश्वास, पण बाहेरच्या लोकांना आहे. मला ऑडिशनचा कॉल आलाय. बरं काय आहे ना, मला सुद्धा इंटरेस्ट नाहीये विक्रमशी बोलण्यात. लोकांचा नसेल विश्वास, पण माझी सुद्धा आज डेट आहे किंजल सोबत. काय? म्हणजे किंजलच्या पप्पांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, दाढ दुखती. ओ, हॉस्पिटलमध्ये डेट? काय नाही ना, लोकांचे दाखवायचे दात दिसायला लागले हल्ली. त्यांना सुद्धा घेऊन जायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये. बस बस इथे. सकाळपासून गच्चीत बसून होता. कुठे चाललायस? फोन चार्ज करायचा. मी करते.
जेवलाही नाहीयेस. बस तू. 3 वाजत आलेत. काय रे एवढा वेळ आणि एकटाच गेलेलास विदाउट गिटार? खरंच एकटा पडला असशील नाही? एकटा होतास ते सुखात होतास. कैवल्य इतका वेळ काय केलंस तू? मी विचार करत होतो. त्या सुजयनी खूप एक्सप्लॉइट केलंय मला इतक्या वर्षात. पॉइंटशीर मुद्दे काढलेत. मी व्यवस्थित बोलणार आहे त्याला आल्यावर. करेक्ट, चांगली आयडिया आहे. मी पण असंच करणार आहे. मी सुद्धा. पास नव्हता, किती ताणणार आहात? माझं आणि सुजयचं भांडण झालंय. या मिनलचा काय संबंध आहे मधल्यामध्ये? सांगते. मगाशी गमती गमतीमध्ये भांडताना खरंच भांडलेत दोघं. तुमच्याहून मोठं भांडण झालं यांचं. आणि आता पुरे ये इथे ये. यार आशू सॉरी म्हण. मी किंवा तू बोललीस ना ह्याला आधी, तू सॉरी म्हण. आशू हट. अरे तुम्ही सगळे असे वागलात तर आम्ही दोघींनी काय करायचं? आपण पण भांडायचं. आपणच राहिलोय ना आता. आता आम्ही पण भांडणार हा? तो सुजय मला वाईट बोललाय. मला हर्ट केलंय त्यांनी. तुमच्या दोघांचं काय कौतुक आहे रे मधल्यामध्ये? ते म्हणजे कसं झालं माहितीये का, की एका कुठल्या तरी मुलाचा बर्थडे असतो, पण त्या पार्टीत तिसरंच कुठलं तरी पोरगं रडायला लागतं. आणि ते रडते म्हणून सगळे त्याच्याकडे बघतात, त्याचे लाड करतात. आणि मग त्या रडणाऱ्या पोराला सुद्धा उभं करतात ज्याचा बर्थडे आहे त्याच्याबरोबर केक कापायला. ती रडणारी पोरं आहात तुम्ही. मूर्ख आहेत या घरातले सगळे. नाही मी सॉरी, मी चुकीचं उदाहरण दिलं, कारण काय तुमच्याकडनं अटेन्शनची अपेक्षा केलीच नाही पाहिजे. या घरातलं पाणी सुद्धा नको. अरे कैवल्य कुठे चाललायस? जेवलाही नाहीयेस. यांना भरव ना केक. मला नाही जेवायचं या घरात. मूर्ख सगळे. कैवल्य कैवल्याचा बर्थडे आज. हॅलो मिनल. हा हॅलो. हा हा कुठेस तू? मी जिम मध्ये. बर रेश्मा आशू कुठे आहेत? रेश्मा आणि याना मार्केटमध्ये गेल्यात, अर्ध्या तासात येतील. का काय झालं? काय नाही अगं, मी चावी विसरलोय. आशू कुठे आहे? कोण आशू? बिल्डिंगचा वॉचमन आपला आशू. कोण आशू? काय काही झालंय का तुमच्या? त्यांनी सांगितलं का तुला मला फोन करायला? तो कशाला सांगेल मला फोन करायला? मला नाही बोलायचं. बाय. हॅलो आशू कुठे आहेस? हे बघ, मिनलची साईड घ्यायची असेल ना तुला स्कॉलर, तर अजिबात बोलायचं नाही मला. मी कशाला तिची बाजू घेईन? मी चावीसाठी फोन केलाय. कुठे आहेस तू? मी कामात आहे, पार्टी चालू आहे. आणि काय झालंय तुझ्यात आणि मिनलच्यात? तुला काय करायचंय? तू आला का गर्लफ्रेंडला भेटून? ठेव फोन ठेव. स्पेशल चहा घे. हा स्पेशल चहा. चहा मी आधी मागितला होता सॅम. तुझा साधा चाय, त्याचा स्पेशल चाय. साधा चहा कसा स्वस्त असतो, स्पेशल चहा महाग असतो. त्यामुळे कसं आहे, स्पेशल चहावाल्याला स्पेशल ट्रीटमेंट देणार की नाही? ठीक आहे, मला पण एक स्पेशल चहा सांग मग. पण स्पेशल चहाची ऑर्डर आधी मी दिली होती ना. तो जिंकलाय. ऐक घे, नाहीतर असं कर, हा चहा दे त्यांना. आता नकोय मला. ओके सॅम.
हा अप्रतिम चहा. थँक्यू. मनात जी शिवी घातलीस ना त्याबद्दल. गाल गाल अजून गाल. समोसे. सॅम मला एक प्लेट समोसा. नाही मिळणार. का? कारण सारण संपलंय. असं कसं सारण संपलं? हा ते काही नाही, मला समोसे हवेत. समोसे आण. बालुशाही उरली आहे, देऊ? मी समोसा मागितलाय रे. समोसा नाहीये, कचोरी आणतो असं म्हण. नाही का? बालुशाही कशी खाणार आहे मी चहा बरोबर? मी आणून दिली की. देतो देतो. हा 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 हा, काय अप्रतिम समोसा आहे. वा. आय एम सॉरी. मी आई वडिलांचा विषय काढायला नको होता. सेम टू यू. मी सुद्धा तुझ्या पर्सनल लाईफ बद्दल खोदून विचारायला नको होतं. मी परत आई वडिलांचा विषय कधीच काढणार नाही. पण कोण आहे ती असं मी सुद्धा तुला परत कधीच विचारणार नाही. पण कधी सांगायची वेळ आलीच तर सगळ्यात आधी तुलाच सांगेन मी. अगं ती मेथीची जुडी घ्यायला हवी होती. किती दिवसात मेथीची भाजी केली नाहीये. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू कैवल्य सर. आय लव्ह मी टू. एक मिनिट. अरे यार आत्ता तोंडावर आहे. ते कुठलं गाणं आहे रे? देवानंदची फिल्म आहे 1961 सालची. डबल रोल आहे, ब्लॅक अँड व्हाईट. सांगू का? हा सांग 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 सांग. हम दोनो. हम दोनो, हम दोनो. आणि कुठलं गाणं त्यातलं ते? मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. आणि नाही रे, पण ते नाही म्हणते मी. त्यातलं दुसरं रे, दुसरं कुठलं कुठलं कुठलं? अहो द द द द मधुवाला आहेत. आणि काय गाणं आहे? मैं जो होती कारी बदरिया, मैं जो होती कारी बदरिया, बरस रहती राजा तोरे बंगले पर, बरस रहती राजा तोरे बंगले पर. चांगला गायलास तू. थँक्यू थँक्यू सर. पण हे गाणं नलिनी जयवंतवर पिक्चराइज झालं. हा काय बोलताय सर? हा प्लीज प्लीज मधू आला यार. सुजय, तुझ्यात आणि माझ्यात जर हिशेब करण्याची स्पर्धा लागली ना तर तू नक्की जिंकशील. पण गाणं म्हणूनच हिशेब लावण्याची पैजच लावत नाही मी कैवल्य बरोबर. त्याच्यात मधुबाला नाहीच आहे. मी वेगळं म्हणत होतो मधुबालाचं गाणं. ते नाही का देवानंद नाराज होतो आणि ती त्याची समजूत काढायला जाते. कुठलं रे ते? मी सांगू? नाही पण तुला काय गरज होती मला सांग ना. तू यायचं ना तुझं. नाही पण माझ्या मागे मागे कशाला यायचं? चढत यायचं ना. उगाच काय मला बोलते? मी काय केलंय? थांब 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 जरा. तू थांब. बघितलंस मी येत होते तर माझ्या मागणं आला कॉपी कॅट. तुझ्या मागे आलो मी? कशाला तुझ्या मागे येईन? उलट मी खाली उभा होतो तर ही आली. हिचा चेहरा बघितला तर अख्खी रात्र खराब जाणार माझी. का तुझा चेहरा काय ऋतिक रोशनचा चेहरा आहे? हा आणि नाही मी अजिबात सॉरी वगैरे म्हणणार नाहीये. संबंधच येत नाही. मग तू नाही बोलली तर मी बोलणार का सॉरी? ए अरे एक मिनिट या. एकतर इथेच आम्ही गाणं आठवायचा प्रयत्न करतोय ते जाम आठवत नाही. कुठलं गाणं आहे ते?
अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना। क्या बात है रेशमा, क्या बात है। अरे देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना। छोटे से कसूर पे इतने हो खफा, रूठे तो हुजूर थे मेरी क्या खता। देखो दिल न तोड़ो, छोड़ो हाथ छोड़ो, देखो दिल न तोड़ो, छोड़ो हाथ छोड़ो, छोड़ दिया तो हाथ मलोगे समझे। आजी समझे। अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना। देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना। बास आता खोटं खोटं भांडणं, कधी खरं भांडणार कळत नाही. आणि असेच आपण एकमेकांची भांडत राहिलो ना तर हात मळत बसावं लागेल. एक मिनिट. आणि काय ग रेश्मा, काही भाषा तुझी, हात मळत बसावं लागेल असं हिंदीत म्हणतात, मराठीत नाही. आणि काय रे कैवल्य, आणि काय रे यांची भांडणं कधी झाली? जाऊ दे रे सुजय, दुसऱ्याच्या वाढदिवसाला मला केक कापायचा आहे असं म्हणून लक्ष वेधून घेणारी मुलं इथे. मी सांगितलं होतं ना तुला आज याचा बर्थडे म्हणून. मी सांगितलं होतं आपण केक तरी आणला असता. असंच करता तुम्ही, माझं कोणच ऐकत नाही. मी सांगितलं यूं तो हमने लाख हंसी दे